बटाटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 किलो बटाटे, 50 ग्रॅम आले, 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 4 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता, 1 चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार साखर. बटाटे उकडून घेत सोलून घ्यायचे. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता, आलं, मिरचीची पेस्ट परतून घेत यात हळद, बटाटा, मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि वाफ काढायची. झाली आपली 25 जणांसाठीची बटाट्याची खमंग भाजी तयार. आता आपले बटाटे छान उकडून झालेले आहेत. आपण आता इथे सोलायला घेऊ बटाटे. छान एकदम छान उकडलेत बटाटे. आपण याच्यात कांदा लसूण काहीच वापरणार नाहीये. जर कांदा लसूण वापरलं तर 1 किलो बटाट्याची भाजी 25 ते 30 माणसाला पुरते. तर इथं मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत, कारण याच्यात कांदा लसूण आपण काही वापरणार नाहीये, म्हणून इथं 1.5 किलो घेतलेत मी. भाजीला आपण फोडणी घालूया. मोहरी छान तडतडली. आपण याच्यात जिरे टाकणार आहे, थोडासा हिंग, आता याच्यात जाणार आहे कढीपत्ता. तर मी फक्त मिरची आणि आलं ह्याची पेस्ट करून घेतली आहे. आता ह्याच्यात आपण हळद टाकणार आहे. आपल्या ही छान मिरची परतून झालेली बघा, छान मसाला परतून झाला आपला. आता ह्याच्यात आपण हा बटाटा टाकणार. हे छान परतून झाली. आता आपलं मीठ राहिलं होतं, आता मीठ टाकून घेते. मीठ झाले की ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहे. हे छान परतून घेणार परत. आता ह्या भाजीला छान एक वाफ आणणार आहे आपण, म्हणजे आपली भाजी तयार आहे. आणि शेवटी मी साखर टाकते. आता भाजीला छान वाफ आणली, आपली भाजी झालेली आहे. किती कलर पण छान आला आहे भाजीचा बघा. असं वाटत नाही आपण याच्यात कांदा काही घातलेला नाही आहे. एक सारखी भाजी झाली.